5 अन्नपदार्थ जे मेडिसिन म्हणजे औषधांसारखे काम करतात आणि ह्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं आहे हळद, ज्याला टर्मरिक असं म्हणतात आणि ह्यामध्ये कर्क्युमिन नावाचं कंपाऊंड असतं. सो जर तुम्हाला शरीरामध्ये सूज किंवा वेदना होत असतील तर ते कमी करण्यासाठी मदत होते. त्यासोबतच रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढते आणि जर तुम्हाला कुठेही जखम झाली असेल तर ती सुद्धा हळदीमुळे लवकर बरी होते. दुसरं जे आहे ते म्हणजे आलं. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं कंपाऊंड असतं. सो ह्यामुळे पचन सुधारतं. सर्दी खोकल्याचा त्रास झाला असेल तर तो लवकर बरा होतो आणि जर तुम्हाला उलटी किंवा मळमळ होत असेल तर ती सुद्धा थांबते. तिसरं आहे लसूण. लसणामध्ये आलेसिन नावाचं कंपाऊंड असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करतं. ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब आहे तो नियंत्रणात ठेवतो आणि त्यासोबत तुमच्या हृदयाला सुद्धा निरोगी ठेवतं. चौथा जो पदार्थ आहे ते म्हणजे मेथी. सो मेथीमुळे रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रणात होऊ शकते. त्यानंतर केस गळतीचा त्रास सुद्धा कमी होतो. काही जणांना अपचनासाठी सुद्धा ही खूप फायदेशीर ठरलेली आहे, कारण मेथीमध्ये फायबर असतात. सो कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर 5वा जो पदार्थ आहे तो म्हणजे आवळा. आवळा हे खूप उत्तम सोर्स आहे विटॅमिन सीचं. सो ह्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते. तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी हे अगदी वरदानच आहे, कारण आवळा जे आहे ते तुम्ही केसांना वरूनही लावू शकता आणि जेव्हा तुम्ही रेग्युलरली खाता तेव्हा हेअरफॉलचा प्रॉब्लेम कमी होतो आणि तुमची त्वचा सुद्धा निरोगी होते. सो हे सगळे पदार्थ कसे वापरायचे ह्याबद्दलची माहिती तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता.